आईच्या सहलीला तिला सोबत म्हणून जायचे म्हणजे आईच्या वयाच्या बायकांच्या गराड्यात दिवस घालवायचा. मी मात्र ती बस कुठे मध्ये विसाव्यासाठी थांबते ना कॉफीसाठी वगैरे, त्याची नेहमी वाट पाहत असतो. चला थेट स्किप करतो तिथपर्यंत. चल मम्मी, मधली सुट्टी झाली, आता उतरूया मस्त वेगळी कॉफी प्यायला. या मी इथेच आहे कॉफी हाऊस. जा पटकन पुढे. रांग बघायला लागेल. अशा ठिकाणी थांबले की मी सहसा पैसे वाचवण्यासाठी म्हणून घरून एखादे सँडविच वगैरे आणतो आणि अशा ठिकाणी उघड्यावर बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था असते, तिथे जाऊन बसतो. पण आता थोड्याशासाठी काय पैसे वाचवायचे? शहराबाहेरील कॉफी हाऊसमध्ये बसण्याचा आनंद तो वेगळा. तो कधी घेणार मग? तो पण सहलीचा एक भाग झाला नाही का? कुठे बरं बसली मम्मी? बाहेर कुठेतरी जर सांगितली होती जागा पकडायला, ती बघा तिकडे आहे. मस्तपैकी उन्हामध्ये जागा ठरली तुने. कॉफी घे. जागा एकदम मस्त पकडलीस म्हटलं. हो, फुलं आहेत बाजूला. घे, घोट घे. मागच्या सहलीमध्ये पैसे वाचवले सगळे, एक पैसा खर्च नाही केला. यावेळी दर जिथे जिथे थांबेल तिथे जाऊन कॉफी घ्यायची किंवा खायला घ्यायचं. मात्र आज दुपारचं जेवण तिकडे रानामध्ये वनभोजन म्हणतात ना, तसं आहे काहीतरी. बघू आता यांचं काय वनभोजन आहे, यांचं काय असतं ते बघायला पाहिजे. आवडली कॉफी? हा, मग तुला पण आणखीन आणली असते ना. त्यात काय मोठी रात्री झोप नाही येणार. आता सकाळ झाली, तुला अजून रात्रीची काळजी पडली. आपली सहल पुढे रद्द पण होऊ शकते, कारण आपण दक्षिणेच्या बाजूला चाललोय ना, आणि तिकडे लढाई आजच सकाळी चालू झाली. पहाटे 2 वाजता लढाई चालू होती. तर आता बहुतेक आज काय नाही होणार, उद्या बहुतेक इथे काहीतरी मारा वगैरे होईल. आपली आजची सहल निघून जाईल. मात्र ऐनवेळी काय झालं ना तर मग परत मागे फिरवतील वगैरे. वयस्कर माणसं आहेत ना सगळी बसमध्ये, ते लोक धोका पत्करणार नाहीत. लोकांची गडबड होते, धावपळ होते, पडतात वगैरे ना. ही पिशवी बरी पडते लहान, कळलं? मोठी मी ठेवली तिकडे बसमध्येच ठेवली. आणि लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, पाण्याची लहान बाटली याच्यामध्ये, गोळ्या बिळ्या काय असेल ना, आणि बॅटरी वगैरे याची, फोनसाठी चार्जर सगळं ह्याच्यामध्ये आहे. आपल्याला भरपूर वेळ येते, आणखीन अर्धा तास आहे, तर आपण इथे फिरून पण घेऊ शकतो. कळलं? कॉफी पिऊन आता 9 वाजलेत, 9:30 वाजता बस निघणार आहे. तर इथे पुढे जाऊन फिरूया काहीतरी. अरे विकत काय घेऊ नकोस आता? काय नाही तर घेशील मागच्या वेळेसारखं. वातावरण पण छान आहे. उन्हाळ्याला सुरुवात होईल आता. बघ, बरं झालं तुला सांगितलं टी शर्ट घाल. हे पण जॅकेट काढून ठेवायचं, बसमध्येच ठेवायचं. आता असू दे, तुला बोलवतो बसमध्ये ठेव, चांगलं गरम होणार आहे. मी पण इथं लांब उगाच घातलंय, लांब हाताचं उगाच घातलं. इथून वर, हा, असं वर करतो म्हणजे बरं पडेल मला. बॉडी बिल्डर पण वाटेल. दादा पोट नाही दिसत व्हिडिओ मध्ये, असं करायचं म्हणजे पोट नाही दिसणार, असं बसायचं. चल जरा इथला परिसर फिरून घेऊया. तिकडे काही दुकानं वगैरे आहेत, तिकडे शॉपिंग सेंटर सारखं आहे. ती आपली बस लक्षात ठेवा, विस्टा लाईन लिहिलंय ना. हो, लोकांनी अजून उघडली नाही दुकानं. सकाळी आहे ना, कदाचित लढाई चालू आहे म्हणून पण असेल. हो, म्हणूनही असू शकतो. इथे थोडस फिरू, आणखीन 15 मिनिटांनी बस आहे आपली. ती बघ आपली बस. नाश्ता पाणी वगैरे सगळे झाले आणि आता आम्ही सहलीच्या ठिकाणाला निघालो. आता मी तुम्हाला खरं सांगू का, हे आईला मदत वगैरे करण्यासाठी म्हणून मी सहलीला जातो ना तिच्याबरोबर. बोलायला वगैरे सगळं गोड आहे हो, पण खोटं कशाला बोलायचं. मला खरं म्हणजे जाम वैताग येतो अशा सहलींमध्ये. पण आता ते माझे रडगाणे जाऊ द्या, त्याच्यासाठी बघताय का तुम्ही हा व्हिडिओ? तर आजच्या सहलीचा बेत, जी काही ठिकाणे आम्ही जाणार आहोत त्यापैकी मला आवडलेला भाग म्हणजे आजच्या सहलीमध्ये आयोजलेले वनभोजन. इस्रायलमधल्या सहलींमध्ये आम्ही वनभोजन वगैरे असा प्रकार अजून काही अनुभवलेला नाही. त्यानिमित्ताने तुम्हाला सुद्धा पाहता येईल की इस्रायलमधील वयोवृद्ध वनभोजन करतात म्हणजे नेमके काय करतात. ती बघ सहलीला सुरुवात. आज चढ जमेल का तुला मम्मी चढायला? अशा ठिकाणी गेले ना तर काय माहित, आईला एक खास उत्साह येतो. मला तो अगदी विशेषपणे जाणवतो, कारण इतर दिवशी तसा उत्साह तिच्यामध्ये नसतो. हे माझं नशीब, बायकांमध्ये मी. तुला बरं जमतंय चालायला? हो, काठ्यांमुळे.
सगळीकडे फुलं आलेली आहे, पिवळी फुलं सगळीकडे बघ. तुम्हाला वाटेल 4 रानफुले काय दिसली आणि फुलांचा सडा पडल्यागत मी म्हणायला लागलो. अहो, सभोवताली पहा, संपूर्ण वाळूचा प्रदेश आहे. जे काही हिरवे दिसत आहे ना, ती सर्व मनुष्य लागवड. त्यामुळे आम्हाला त्याचे वैशिष्ट्य. माझं नशीबच फुटकं, मी या सहलीला आलो. त्या बायकांमध्ये ठेवलंय मला. हे बघ, काय आहे? तर मी लिंब. बस बस बस, पैस पैस बैस. देखावा किती छान आहे, बघितलास? ये मम्मी, आपण पुढे जाऊ. जमतंय बरोबर मम्मी? हो. चल, तिकडे सावलीमध्ये जागा आहे चांगली. ये मम्मी, या बाजूला बस, सावलीमध्ये छान. ऐस पैस बैस. थोड्या वेळानंच आपल्याला जेवण आहे. मी त्याचं काय सांगेल माहिती आणि मग जेवण आहे आपल्याला. जेवायला उपहारगृहामध्ये नाही, इथेच कुठेतरी मध्ये बसायचं, कदाचित इथे पण असेल. आई तिच्या महिला मंडळाच्या सहलीला निघाली की अगदी न चुकता मी तिच्या सोबतीला जातो. कॅन्सरचे उपचार संपल्यानंतर तिच्या तळपायांची जाणीव कमी झाली आहे आणि त्यामुळे तिचा तोल जातो. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही सहलीला जरी परदेशात गेलो असलो तरी तेथील शहरी विभाग आणि रस्ते वगैरे सुटसुटीत असतात ना. अशा मातीच्या रस्त्यातून दगडगोट्यांवरून पाय देण्याची तिच्या गेल्या काही वर्षातली ही पहिलीच वेळ. त्यामुळे मी तिच्यावर आज अगदी खास नजर ठेवू नये. खाली सांभाळा, खडक आहेत ना, दगडगोटे आहेत ना, सुटसुटीत असतात, पाय घसरतील. गरम झालं मला. आता कुठे जेवायला नेत आहेत ना, तिकडे जायचंय मला. दुसरीकडे कुठे जायला नको मला. एसी चालू आहे काय? माणसं यायला लागली. माणसं काय, बाया यायला लागल्या. या सहलीमध्ये झोप पण येत नाहीये मला. आजच्या वनभोजनाच्या कार्यक्रमाआधी आणखीन 2 ठिकाणी जायचे बाकी राहिले आहे. त्यापैकी पहिले पुढील ठिकाण म्हणतात कोणा एका गावामध्ये एक 90 वर्षाचा शिल्पकार राहतो. त्याचं स्वतःचं संग्रहालय आहे. त्याला भेट देणार. कसलं संग्रहालय आहे नेमकं काय माहिती. मी म्हणतो मी तर बाहेरच थांबतो. आपल्याला नाहीतरी काय करायचंय, शिल्प आणि पुतळे आणि काय काहीतरी संग्रहालय म्हणतात, तिकडे जायचंय बघायला. मम्मी, इथे चढ आहे जाम. हे उजवीकडे बघतेस ना मम्मी, ही सगळी शिल्पकला आहे, कळलं? शिल्पकलेची बाग आहे. काय पण तुकडे कसले पण लावतात आणि त्याला शिल्पकला म्हणतात. हे याला काही शिल्प म्हणतात. हे संग्रहालय जेव्हा पुढे माझे अर्धे पाहून झाले त्याच्यानंतरच मला नेमकं कळलं की हे कशाचे आहे म्हणून. व्हिडिओ काढता काढता मला इथली माहिती ऐकता आली नाही ना. आता तुम्हाला म्हणून आधी सांगतो. इथल्या गोष्टी थोड्या चित्रविचित्र दिसत असतील, मात्र ही शिल्पकला बनवली आहे आपल्या जीवनातील दैनंदिन वापरत्या वस्तूंमधून. बघा, जरा नीट लक्ष द्या. तुम्हाला पण प्रत्येक पुतळ्यामध्ये आपल्या नेहमीच्या वापरत्या वस्तू किंवा त्या वस्तूमधील लहान सहान भाग दिसत आहेत की नाही म्हणून. आणि हाच तो 90 वर्षाचा शिल्पकार. दिसत तर अगदी धट्टाकट्टा आहे हो. हेलिकॉप्टर. अरे, पॅराशूट. हा इथे पण आहे. असं वाटतं की नटराजाची मूर्ती कुठेतरी दिसेल. इथे वर लढाया चालू आहेत आणि आम्ही इथे खाली ट्रिपा करून मजा मारतोय. आता मला कळलं, हे नेहमीच्या वापराच्या वस्तूपासून बनवलेलं आहे. हा टोस्टर आहे आणि गोगल काय बनवली, धुण्याची मशीन असं त्याचा पाईप आहे आणि हा गाडीचा टायर आहे. कचऱ्यातून कला निघाल्या, बाया निघाल्या सगळ्या. काय का पुतळा झालीस तू? आणखीन दाखवता येतो मला तर वैताग आलाय. टायर पासून काहीतरी मासा वगैरे बनवलाय. इथे त्याला चक्राला टांगलाय. जुन्या काळातला प्रेशर कुकर. ते कुंपणापासून मेंढा बनवलाय. आणि हे काय सगळ्यांनाच नाही का, सिग्नलची मशीन असायची ना पूर्वीची, मात्र ही अगदी जुनी आहे मला वाटतं. याला शिक्षा केली.
आहे. कला आहे खरं त्याच्याकडे, कळलं, त्याने बनवलंय छान छान कल्पना करून. हो. मात्र काय ते सगळं गंजलेलं जुनं, मला वैताग येतो जास्त बघायला असं. तुम्ही आमच्या सहलीमध्ये एवढे सहभागी आहात आणि आम्ही नेमके कुठे आहोत हे सुद्धा तुम्हाला सांगितले नाही. असं कोणी कधी प्रवास वर्णन करतं काय? तर आम्ही इस्रायलच्या उत्तर विभागात तेल अवीव शहरापासून अंदाजे 100-125 किलोमीटर दूर अशा परिसरात आहोत. जमिनीवर हिरवळ दिसली म्हणजे ते उत्तर इस्रायल आहे हे समजावे. दक्षिण इस्रायल म्हणजे निव्वळ वाळू. अर्थात तिथे सुद्धा अनेक शहरे वसलेली आहेत. एखादी सहल त्या विभागात पण नक्की जाईल. तुम्हाला नक्की नेऊ त्यावेळी. वाटेमध्ये इथे अशीच काही हिरवळ वगैरे आणि फुले दाखवायला बस थांबली. या लोकांना एकदा मुंबईतील दादर स्टेशनच्या बाहेर न्यावे. रस्त्यालगत बसलेल्या सगळ्या फुलवाल्यांशी यांची नक्की गट्टी जमेल. मला इथे एका मोठ्या झाडाचा शोध आहे. सगळेजण पुढे गेले की पटकन उरकून टाकतो. लहानपणी दक्षिण मुंबईत चौपाटीला वगैरे गेलो तर तिथे पण अशी पटकन उरकायचो. मात्र तिकडे झाडे नव्हती, तर आम्ही मित्र एखादी मर्सिडीज गाडीच्या टायरवर उरकायचो. अरे आमची पण स्टाईल होती भाऊ. एकदाची काय त्या फुलांसहित आजची पाहण्याची ठिकाणे पाहून झाली. आता सहलीच्या सर्वोच्च कुतूहलाची वेळ, आणि ते म्हणजे आजचे ठरलेले वनभोजन. तुम्हाला आता दिसत आहे ते इस्रायलमधील एक छोटेसे गाव. हे गाव पाहत आपण बाहेर पडू. हे इथलं दुकान, एकमेव दुकान. बाकी गोष्टी घेण्यासाठी इथनं लांब जावं लागतं. मात्र इथं सगळ्यांकडे गाड्या असतात. आणि हे पहा आमचे वनभोजन. आणले की नाही तुम्हाला जास्त कुठे न फिरवता. पण आम्ही आलो आहोत जरा लवकर आणि जेवणाची तयारी तिथे अजून झालेली नाही. त्यामुळे आणखीन काही 15-20 मिनटं येथील वनामध्ये बस फिरवून आणतील. त्यानिमित्ताने तुम्ही सुद्धा बघाल इस्रायलमधील पूर्णपणे मनुष्यनिर्मित वन कसं असतं ते. ही सर्व झाडे इथे एक एक करून माणसांनी आपल्या हाताने लावलेली आहेत. आता जेवणासाठी उतरलं की आधी आईची बसायची व्यवस्था केली पाहिजे. तिकडे जरा उंचावर वगैरे जागा आहेत. मात्र ते करत बसेपर्यंत इथे सगळे खाण्याचा फडशा उडवतील. आपल्याला नेहमी वाटतं ना की आपल्याला मिळेल की नाही खाणं संपेल म्हणून. मात्र इथे बघतोय मी खाणं अगदी भरपूर आहे. पूर्वीच्या सहलींमध्ये आम्हाला सांगायचे की काहीतरी अल्पोपहार असेल म्हणून. मग तेव्हा काहीतरी सँडविच वगैरे आणि कोला वगैरे द्यायचे. मात्र यावेळी त्यांनी वनभोजन असं सांगितलं होतं, तर माझ्या तशी अपेक्षा होती की काही खास असेल म्हणून. मात्र खरोखर इतक्या वस्तू इथे दिल्या होत्या की आम्हाला खरोखर मजा आली. मिळाली जागा, चांगली मिळाली ना. तुझ्याकडे 2 फेऱ्या मारल्या मी. घे, खाऊन घे भरपूर. आता अशी पण मजा येते ना कधी. ह्याला म्हणतात वनभोजन. सॅलड कोणतं आहे मला? जेवण म्हटलं हो, चांगलं आणि गरम गरम. कबाब कसा आहे? छान आहे. हे स्नित्सल पण आहे. खाल्लास? कुरकुरे तेव्हा हो, गरम गरम दिलं. आणि काय समोसे कसले? बटाट्याचे आहेत समोसे? माहित नाही, बटाट्याचे आहेत पण वाटत आहे. कुरकुरीत नाही झालेत समोसे. आता तुझ्या मैत्रिणी कशा इथं स्वच्छता ठेवतात ते कळेल. निघताना सगळं टाकतात. त्यांना वागता येत नाही. त्यांना वयस्कर लोकांना जमलं नसलं ना तरी ती मुख्याध्यापिका आहे ना, ती कोणतरी पाठवते नंतर सगळं साफ करायला. शेवटी नीट स्वच्छ ठेवून जातात. कबाब आवडलेला दिसतोय. भात नकोय मला. भात पण चांगला आहे. काय बारीक तांदूळ आहे. चला मी जेवायला घेतो आता. माझं हे कुरकुरीत गोष्टी बाजूला काढतो. वांगी बाजूला. मला ते सॅलड दे. तुला पाहिजे? कोबीचं. हे आंबट आहे. तुला चालेल? बाकीचं सगळं माझ्या ताटात. भात पाहिजे तर घे. खोमूस नाही घेतलं मी, फक्त खिना घेतलं. भातावर ओलं मिळेल ना. वरण म्हणजे काय मम्मी? वरून जे घालतात ते. तर हे माझं वरण.
אמרתי, מי אני בכלל? רגע, את עד עכשיו לא הפנמת שאני המחנכת של הילדה שלך? בואי אני אראה לך, הנה בואי אני אסביר לך. आता इथून परत जाणार. तुला जायचंय तिकडे जा. मी बसमध्ये झोपून जातो आता खाल्ल्यानंतर. תביא מי שאת רוצה. היא לא תיכנס. לחדר המורים, לקחו במים חמים, לקחו, לא איתם. אסור להם? चांगलं आहे. हे फक्त वातड झाले ते कुरकुरीत नाही झाले. הם לוקחים, ממלאים מנה חמה. कोंबडीचा खिमा आहे याच्यात. ממש שנייה מצד ימי. כן, כשאת נראית איפה שנכון יש חנות של מאפים, ויש אחר כך נוטלס. מים ובחר קטן. मम्मी केक घे आता चमच्या सकटच खा. चमच्या सकट म्हणजे चमचा खाऊ नको. प्यायला आण. काय पाहिजे प्यायला? मोसंबी पाहिजे का सोडा पाहिजे? मोसंबी. हे मला हे मम्मीला घे. सोदा रब्बा कशी चालली तुझी सहल? एकदम मजेत. त्यातून ही अशी सेवा. ड्रायव्हर आराम करतोय. केक पण छान होता. हे पण पिणार ते पण पिणार. पिणार हे पण पिणार. हे लोखंड काय आहे कळलं का तुला? नाही. हे झाड पडू नये ते कमकुवत झालंय हा म्हणून त्या इथल्या पुढच्या झाडांना कळलं काय? हे झाड आहे. त्याला सगळ्या झाडांना हा या सगळ्या झाडांना आधार असा आधार दिलेला आहे म्हणजे ते झाडं पडू नयेत म्हणून. कमकुवत झालेली असतील झाडं. चल मग मी सगळे चढायला लागले बसमध्ये. चला. वनभोजन हा आमच्या सहलीचा खरा म्हणजे शेवटचा टप्पा होता. येथून आमची बस खरी म्हणजे घरी परत जाणार. पण एका कोणा म्हाताऱ्या बाईने कुणकुण केली की वाटेमध्ये कोणती तरी वाईनरी लागते म्हणून. वाईनरी म्हणजे काय? जिथे वाईन म्हणजे दारू बनवतात ते, म्हणजेच दारूचा गुत्ता हो. मात्र तिने सांगितल्या बरोबर सगळेजण म्हणायला लागे नाही 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 आम्हाला तिकडे घेऊन जा, आम्हाला तिकडे घेऊन जा. म्हणजे आता हे तुम्हाला दिसतंय ना, हे सगळे द्राक्षाचे मळे आणि इथे पुढे ही जागा जी आहे इथे ती वाईन बनवतात. या सगळ्या बाटल्या आहेत मम्मी. हो. आणि हे बुदले. सगळे म्हातारे गेले तिकडे फुकटची दारू प्यायला. मम्मी दारू आहे, दारू आहे. बघूया मम्मी पिते काय. काय आई आहे मुलासाठी घेऊन आली दारू. सगळ्या म्हाताऱ्या बायकांचं दारू पिऊन झालं. मीच एकटा राहिलो सुका. या वयात भरपूर जेवून झालं, दारू पण भरपूर झाली, आईसोबत भरपूर बोलून पण झालं. सहल संपायला आली आणि मला हळूहळू झोप यायला लागली. बाळा जोजो रे, बाळा जोजो रे, हे बाळा जोजो.